हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच रिक्वेस्ट करते, चॅनलवर नवीन असाल ना प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज ना सकाळी सकाळी म्हणजे आज पियाचा जो आहे ना एक्झाम नाही आहे, सुट्टी आहे तिला, स्टडी लिव्ह. सो मी काही ब्रेकफास्ट बनवला नाही. फ्रूट्स भरपूर होते घरात, त्यामुळे ना फ्रूट्स कट केले. आणि काय होतं आहे ना पियाला, म्हणजे तिला ना सारखं सारखं जसं म्हणजे काहीतरी खाण्यात येतं, जसं आता प्रसादामध्ये पेढा वगैरे मागच्या वेळेसही तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं गणपतीच्या वेळेस, तर तिला लगेच थोडी सर्दी नाहीतर मग थोडा खोकला हे स्टार्ट व्हायला लागतं. सो मागच्या वेळेस पण म्हणजे डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की अशा परत परत जर पोरं आजारी पडत असतील मुलं, तर मग तुम्ही त्यांची इम्युनिटीवर लक्ष दिलं पाहिजे. कशी इम्युनिटी तुम्ही त्यांची स्ट्रॉंग करू शकता यावर लक्ष द्या. कारण कुठलंही बघा, मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे औषधं अवेलेबल असतात, पण सगळ्या गोष्टींचे साईड इफेक्ट जे असतात ना ते होत असतात. ती खाऊन घेते फ्रूट्स वगैरे, काही एक दोन गोष्टी तिला नाही आवडत. सो मी तिला फोर्सफुली जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने तिला समजवण्याचा प्रयत्न करते की खा हे पण ते पण खा. सो म्हणून आज म्हटलं ब्रेकफास्टमध्येच काही बनवायचं नाही, जेणेकरून ती पण जे आहे पूर्ण पोट भरून जे आहे चांगले फ्रूट्स खाईल ती. सो ॲपल वगैरे पेअर होतं तर ते कट केलं होतं आणि आजचा ब्रेकफास्ट त्या पद्धतीनेच केला. आणि मी तिला सांगते की माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त पावर आहे, कारण मी फ्रूट्स खाते आणि तू बाकीचे फ्रूट्स खात नाही. सो तू पण सगळे फ्रूट्स खात जा, जेणेकरून तुलाही पावर मिळेल. आणि मग ब्रेकफास्ट वगैरे करून झाल्यानंतर ना थोडं क्लिनिंगला सुरुवात केली. आता म्हणजे हे पूर्ण जे आहेत ना नवरात्रीचे 9 दिवस, हे मला उशीरच होतो जरा. सो गॅलरी वगैरे सगळं झाडून घेते म्हटलं. आणि तिला सुट्टी म्हटल्यावरती माझ्या आजूबाजूलाच असणार आहे. सो सकाळीच इथे घेऊन बसली. ती कलरिंग वगैरे काहीतरी करायचं चाललं आहे तिचं. कामात लुडबुड केल्याशिवाय तिला होतच नाही. आमच्या या बाल्कनीत ना सकाळचं ऊन येत असतं, त्यामुळे ना खरंच प्रत्येक सकाळ खूपच छान फ्रेश वाटते. आणि सकाळचं ऊन म्हणजे दुपारसारखं एवढं जास्त स्ट्रॉंग नसतं, म्हणून ते छानही वाटतं. आणि बघा इथे पियाचं चाललेलं आहे काहीतरी डक वगैरे काढणं. आणि त्या आता मी आली आहे बाल्कनीत, तर तुम्हाला फ्लावर्स दाखवणार नाही असं तर होणार नाही. तर चला बघूयात फ्लावर्स. हे बघा झेंडू इतकं छान मोठं मोठं होतं आहे ना, तर मी तर ठरवलं आहे म्हणजे की याला कट करायचंच नाही, याला जसं आहे तसं मोठं होऊ द्यायचं. म्हणजे पूर्णपणे याच्यावर सुकू देईल मी त्याला, जेणेकरून त्याच्या सीड्स आहेत त्या मी कलेक्ट करता येतील. झिनिया वगैरे सगळे खूप छान ग्रो करत आहे. आणि त्यानंतर हे जे माझं आलामंडाचं आहे ना, आज त्याला 3 फ्लावर्स आलेले आहेत. आणि त्याचं ब्रांच पण खूप मोठी होत होती, म्हणून मी थोडी त्याला बांधून ठेवली आहे. इथे जे आहे ना याला बांधून ठेवली होती, जेणेकरून ते खाली जास्त वाकायला नको म्हणून. आणि थोड्या दिवसांनी अजून जर अशीच त्याची ग्रोथ होत राहिली ना, तर मग मला वर दोरी वगैरे बांधावी लागेल. आणि ही जी सदाफुली आहे ना, ॲक्च्युली ही नॉर्मल व्हरायटी असते, सो ही इझिली ग्रो होऊन जाते. आणि असं सीडने ही जी आहे आपोआपच ग्रो झालेली आहे. तुम्ही जर म्हणजे मागच्या व्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं तुमच्यासोबत, नसेल पाहिला तर पालक पण खूप छान ग्रो होते. लवकरात लवकर मला कट करून घ्यावं लागेल. आणि मी वाट बघते की याचं फ्लावर कुठल्या कलरचं येतं, कसं दिसतं, बिकॉज फर्स्ट टाईम मी याला लावलेलं आहे. आणि ना म्हणजे कालच ना सायंकाळच्या वेळेला माझ्याकडे मिंत्राचं हे पार्सल आलेलं होतं, आणि मी पहिल्यांदा मिंत्रावरून काहीतरी मागवलेलं आहे. याआधी मी मिंत्रा कधीच ट्राय केलेलं नाही आहे. सो माझी ही मिंत्रावरून फर्स्ट शॉपिंग आहे. आणि आता मागे सेल चालले होते बघा, तेव्हा मी असं स्क्रोल करता करता मला जरा 2 साड्या आवडल्यात. म्हटलं चला मागवून बघूया कसं येतं काय येतं म्हणून. तर मी ह्या 2 साड्या मागवलेल्या आहेत. आणि इझी टू रिटर्न होऊन जातं असं त्यांनी म्हटलं होतं, काहीतरी कितीतरी दिवसामध्ये जे 10-15 डेज रिटर्न त्यांची पॉलिसी आहे. तर म्हटलं बघूयात काय कसं मिळतं. तर हे बघा, ही जी आता तुम्ही माझ्या हातातली ही जी साडी बघताय ना येल्लो कलरची, तर ही मला 999 म्हणजे 1000 रुपये पकडून घ्या तुम्ही, अशी मिळालेली आहे. 1000 रुपयाची ही साडी आहे. आणि अशा पद्धतीने माझ्यावर दिसते. सो या दोघांमधून ना, म्हणजे अजून आता पुढची दाखवेल मी, दोघांमधून मला कुठली छान दिसते मला कमेंटमधून नक्की सांगा. तर जास्त म्हणजे अशी ट्रान्सपरंट नाही आहे, ही छान आहे. आणि जिथे तुम्हाला व्हिडिओ जसं दिसते ना त्यापेक्षा थोडासा अजून एक ब्राईट कलर आहे. व्हिडिओमध्ये थोडासा डल होऊन जातो कलर, पण थोडा ब्राईट आहे डायरेक्ट डोळ्यांनी बघायला. सो अशा पद्धतीची जी आहे ना असं सेम आहे. आणि हे ब्लाऊज पीस आहे त्याचं. 1000 रुपयाच्या मानाने मला असं वाटतं आहे की ठीक आहे. मला एवढं साड्यांबद्दल जास्त नॉलेज नाही आहे, कारण माझ्याकडे जास्त साड्याच नाही आहेत, पण मला असं वाटतं की ठीक आहे, 1000 रुपयामध्ये छान आहे. आणि जास्त घातल्यावर असं फुगा वगैरे होतो ना, एवढा जास्त नाही होणार. थोडं प्लेट्स वगैरे जे आपण घेतो ना, तर मिऱ्या वगैरे त्या व्यवस्थित राहतील, जास्त फुगणार नाही असं तरी मला वाटतं आहे. आणि ही सेकंडवाली ही जी आहे ना, म्हणजे पिंक कलरची असते ना, तो राणी कलर असतो बघा पिंक कलरमध्ये, तसा हा कलर आहे. मी नंतर तुम्हाला दाखवेल ना तेव्हा तुम्हाला कलर थोडा बघा जवळून दाखवला की मग व्यवस्थित प्रॉपर कलर दिसतो. सो ही शिफॉन असते ना तशी थोडी आहे, आणि माझ्यावर सध्या तरी थोडी अशी दिसते. आणि माझ्याकडे म्हणजे पिंक कलर दिसतो मला चांगला, आणि बऱ्यापैकी माझ्याकडे 2-4 साड्या पिंक कलरच्या आहेतच. सो ही छान आहे. असं वाटतं की एकदम म्हणजे खूप हलकी पण आहे, घातल्यावर एवढं जास्त हेवी वगैरे पण वाटणार नाही. सो मी ही एक घेतली आणि हिची प्राईस होती 600 रुपये.
624 की 600 अशी काहीतरी होती ही. आणि आता त्या म्हणजे ऑफर गेली असेल तर प्राईस कमी जास्त होऊ शकते. सो ही थोडी जास्त ना अशी ट्रान्सपरंट आहे, म्हणजे हिच्यावर अगदी मॅचिंग जो पेटीकोट वगैरे असतो ना तो व्यवस्थित वेअर करून मगच छान दिसेल असं मला वाटतं. आणि हा जो आहे ना तिचा ब्लाऊज पीस अशा पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. तर म्हणजे छान आहे, ही पण साडी छान आहे. खूप सर्च करून म्हणजे बघून त्यांचे रिव्ह्यू वगैरे असतात ना ते सगळं पाहूनच मी ही साडी घेतलेली होती. आणि पदरवर ना हे अशा पद्धतीने टेसल्स वगैरे त्यांनी लावलेले आहेत. आता मी आता लगेच तर नाही तुम्हाला घालून दाखवू शकत, पण जेव्हा कधी घालेल ना मी तेव्हा तुमच्यासोबत जे आहे शेअर करेल मी की कशी दिसते वगैरे म्हणून. सो या दोघीही साडींच्या लिंक ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, म्हणजे तुम्हाला आवडलं असेल तर मग तुम्ही घेऊ शकतात. आणि बघा मी विचार करते म्हणजे खूप दिवसापासून मागे बघा जेव्हापासून मी मिशोचे 1-2 जसे व्हिडिओ बनवले ना त्यानंतर मी विचार चालला होता की मिशोवर बघा साड्या पण आहेत, स्वस्तात मिळतात किंवा ड्रेसेस आहेत, तसे ड्रेसेस किंवा साड्या यावर मी म्हणजे मिशोचा हॉल वगैरे बनवू का, पर्टिक्युलर फक्त साड्या किंवा पर्टिक्युलर फक्त ड्रेस किंवा कुर्तीज. मला ते कमेंटमधून नक्की सांगा तुम्ही की तुम्हाला कुठला म्हणजे असा हॉल जो आहे तो बघायला आवडेल. मी तरी विचार करते की साड्यांचा आधी करावा, तर मला तुम्ही तसं सजेशन द्या कमेंट्समधून. मग मी तसा व्हिडिओ जो आहे लवकरात लवकर घेऊन येते, कारण आता परत मिशोवर अजून सेल स्टार्ट होणार आहे दिवाळीसाठी. सो त्याआधी मी ट्राय करेल की साड्या मागवून तुमच्यासोबत जे आहे शेअर करावं. सो मला तसं कमेंटमधून सांगा. तर चला आता ही छोटीशी शॉपिंग होती आणि झालेली आहे माझी करून. जवळजवळ दिवाळीसाठी जी साडी पाहिजे होती कदाचित माझ्याकडे आता येऊन झालेली आहे आणि आता मला परत दिवाळीसाठी चांगली भारीवाली साडी घ्यायची गरज नाही असं मला वाटतंय. बघा फक्त तुम्ही किती कपडे धुतलेत मी आज. अगदी म्हणजे बकेट गच्च भरून वॉशिंग मशीनचा पूर्णपणे जो फायदा असतो ना तसा घेते. आणि मला असं थोडं रिअलाईज व्हायला लागलं आहे की मी अशा पद्धतीने कपडे धुते जसं काही उद्या परवा हे वॉशिंग मशीन मला मिळणारच नाही आहे. चला जाऊ द्या, हा फनी पार्ट होता, पण होते सगळे कपडे म्हटलं चला सगळेच धुवून टाकूयात. टाकले होते, मशीनला लावलेत, मस्त तासभराने धुवून झाले आणि आता वाळवट टाकलेले आहेत. आणि आता मी लागली आहे स्वयंपाक करायला. पियाचं चाललेलं होतं म्हणजे रेग्युलर भाज्यांपेक्षा ना म्हणजे तिला थोडं वेगळ्या ज्या हटके भाज्या असतात, पुरी भाजी, पावभाजी वगैरे, छोले, असं तिला जास्त आवडत असतं. आणि सगळ्याच मुलांना जे चटुरे असतात मुलं सगळ्यांना अशा जरा वेगळ्या पद्धतीच्या ज्या आपल्याला जास्त एफर्ट्स घेऊन बनवाव्या लागतात ना तशा भाज्या त्यांना जास्त आवडतात. आणि पियाला तर मग असं असलं तर पोट भरून जेवते ती. तर मग मी ना सकाळीच आमचं डिस्कशन चाललं होतं की ब्रेकफास्ट काय बनवायचा, जो आम्ही फ्रूट्सवरून आज भागवलं. तर मग तेव्हा आमचं चाललं होतं की जेवणात काय बनवायचं, तर म्हणून आम्ही तेव्हा ठरवलं की छोले बनवूयात. तर मी सकाळीच ना थोडं गरम पाणी केलं होतं आणि छोले भिजवत घातले होते. तर मग आता मी छोलेची भाजी बनवते, अगदी नॉर्मल साध्या पद्धतीने बनवणार आहे. त्यासाठी कांदा टमॅटो जे जाळीवर असतं ना तसं भाजून घेतलं होतं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घातलं. त्यांचा जो काळा काळा लेअर असतो ना तो मी काढून घेते, कारण मग ग्रेव्ही जी असते ना थोडी काळपट दिसत नाही. जेवढं जास्त जडलेलं असतं ना तेवढं हातानेच काढून घेते मी. त्यामध्ये जे होते ना लसूण अद्रक वगैरे टाकलं आणि आता मिक्सरमध्ये त्याची छान पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि तोवर बघा इथे पियाची कंटिन्युअस बडबड चाललेली होती. तिला म्हटलं जरा थांब, मिक्सरचा म्हणजे आवाज येतोय मला काही ऐकायला येत नाही आहे. तर ती तोवर थांबली आणि बघा मिक्सरचा आवाज बंद होताच तिचं तोंड चालू झालं लगेच. किती गोष्टी असतात ना त्यांच्याकडे सांगण्यासाठी, फक्त आपण ऐकण्यासाठी तयार पाहिजे. तर चला इथे माझा मसाला जो आहे ना तो मी बारीक करून ठेवलेला आहे आणि आता कढई तापत ठेवली, त्यामध्ये तेल टाकते. जे खडे मसाले असतात ना म्हणजे तुम्ही त्याची पोटली वगैरे बांधून पण जे आहे ना जेव्हा आपण छोले शिजवतो ना तेव्हा तुम्ही टाकू शकतात, किंवा मग एक जो सुती कापड असतो त्यामध्ये तुम्ही जी चहापत्ती असते ना ती पण टाकली तरी पण टेस्ट खूप छान येते. पण मग पियाच्या पप्पांना तसं आवडत नाही, त्यांना अगदी नॉर्मल छोलेची भाजी आवडते, जी म्हणजे मसाले भाजी आपण तिला म्हणू शकतो. सो मी तशीच बनवणार आहे. तर मी फक्त जे होतं ना तेजपान वगैरे ते सगळं टाकलं मी यामध्ये आणि अशा पद्धतीने सगळा मसाला मस्त तेल टाकून छान भाजून घेतलेला आहे. यामध्ये जो काही आपल्या घरातला मसाला असेल तो टाकायचा, नाहीतर मग सरळ डायरेक्ट मार्केटमध्ये मिळतो छोलेचा मसाला, तो तुम्ही टाकू शकतात. मी सगळा जे आहे ना इथे सगळे सुके मसालेही घातले आणि त्यामध्ये थोडा छोले मसाला पण घातला, म्हणजे अगदीच प्रॉपर छोलेची भाजी न लागतात. थोडी मसाल्याची भाजी आणि छोलेची भाजी अशी एक फ्लेवर असतो ना थोडा वेगळा, तो देण्याचा प्रयत्न केला. आणि इथे छोले जे आहे ते मस्त टाकून दिले आणि छान मिक्स करायचं. जसे तुम्हाला पातळ घट्ट भाजी पाहिजे त्यानंतर तुम्ही तशी कन्सिस्टन्सी त्याची जी आहे ठेवू शकतात. मीठ वगैरे टाकलं, पण मी नेहमी प्रेफर करते की छोले ना थोडा जास्त शिजला पाहिजे, जेणेकरून तो खाताना अगदी मोठा वाटत नाही. सो आणि बाकीचे थोडे चुरले पण जातात मग, म्हणजे भाजी पण थोडी घट्ट होते. कस्तुरी मेथी टाकली यामध्ये, त्याचा फ्लेवर पण खूप छान येतो. आणि आजचं आमचं असं मस्त जेवण जे आहे बनून तयार आहे.
जेवण आमचं 12:30पर्यंत झालं होतं. म्हटलं काहीतरी आज एक्स्ट्राचं काम करूयात. सो ही किचनची खिडकी आहे, जी बाल्कनीतून अशा पद्धतीने दिसत असते. तर म्हटलं हिला जरा क्लीन करूया. कारण काय होतं ना, काही गार्डनिंगचा माझा सामान निघाला किंवा काही असलं हातात ठेवायचं आहे की ठेवा या खिडकीवर, असंच होतं. आणि धूळ पण बऱ्याच पद्धतीने जी असते ती बसलेली असते. पूर्ण डीप क्लिनिंग नाही, पण बाहेरच्या साईडून जी असते ना धूळ वगैरे, मला पूर्ण काढून घ्यायची होती. म्हणून जरा मनावर घेतलं. म्हटलं आता वेळ आहे, तर हे काम जे आहे ते कंप्लीट करून घेऊया. आणि जाडी क्लीन करण्यासाठी मी नेहमी असा ब्रश यूज करते. सो बघा काय होतं, मी जेव्हा पण हा ब्रश दाखवते ना तुम्हाला, मी प्रत्येक वेळा सांगते की खूप फायद्याचा आहे. पण पर्टिक्युलर तुम्हाला जाडीच क्लीन करायची असेल ना, जो आपला कपडे धुवायचा ब्रश असतो ना, याच्याऐवजी तुम्ही तोही यूज करू शकतात. कारण मला म्हणजे असं प्रत्येक वेळा वाटतं माझा व्हाईसओव्हर दिला गेल्यानंतर की मी तुमचा ₹150 ₹200 खर्च तर नाही करून घेते ना, याला रिप्लेसमेंट काहीतरी ऑप्शन मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. सो बघा, तुम्ही तो कपडे धुवायचा ब्रशनेही जाडी क्लीन करू शकता. आणि हे करता करता अचानकच आमच्याकडे सुरू झाला पाऊस. आणि अजिबातच पावसाचं वातावरण नव्हतं बरं का आमच्याकडे. जसं तुम्ही बघितलं, मी स्टार्टिंगला कामाला सुरुवात केली आणि मस्त छान ऊन होतं. पुढचे 10 ते 12 मिनटं जरी असंच वातावरण राहिलं असतं ना, माझे कपडे सुकले असते. आणि तोवरचा पाऊस सुरू झाला आणि असा सुरू झाला की तो आमच्या बाल्कनीकडूनच आला होता. आणि मी बाकीचे कपडे काढते तोवर तर अर्धे कपडे जे होते ना ते पावसात भिजले सुद्धा. सो म्हणजे आपल्याला काय वाटतं ना की एखादं मशीन घेतलं, आपल्याला वाटते की बरं झालं हिने घेतलं, आता हिचं काम मिटलं, आता हिला कपडे धुवायचं टेन्शन नाही, वाढवायचं टेन्शन नाही, मस्त आरामच आराम. तर नाही, एक प्रॉब्लेम आपण आपल्या लाईफचा जो आहे ना तो सॉल्व करत असतो, तोपर्यंत त्याच पद्धतीचा वेगळा प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये क्रिएट होत असतात. आणि मी पुन्हा तुमच्यासोबत माझे कपडे सुकवण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो शेअर करत आहे. सो कधीच लाईफमधले प्रॉब्लेम हे संपत नसतात, वेगवेगळ्या पद्धतीने नेहमी आपल्याकडे असतातच. सो फक्त यांच्यासोबत डील कसं करायचं हे आपल्या हातात असतं. तर चला, आता तर पाऊस हळूहळू संपूनच जाईल, आता जाणारच आहे आणि थंडी चालू होईल. सो थोडेच दिवस आहेत, तो एन्जॉय करूयात या पावसाला आपण. आणि बघा, इतकं छान वाटत होतं ना मला हा व्हिडिओ बनवायला. इतका मस्त पाऊस चाललेला होता ना की काय सांगू. म्हटलं चला हे सगळे जे आहेत ना, हे कॅप्चर केलेले मोमेंट तुमच्यापर्यंत शेअर करावेत. चला, पुढचा काही सेकंड्स ना एन्जॉय करा. मी पुन्हा कामाला सुरुवात केली, पण आता काम करताना जरा मस्त वाटत होतं मला. कारण मस्त गारवा झालेला होता. कारण ऊन जे आहे ना कडक पडतं, पडलं ऊन ना की मग छान कडक पडतं आणि थोडा पण घाम आणला की आपल्याला नको वाटायला लागतं. पण पाऊस पडला की मग छानही वाटायला लागतं. पण माझं सगळं लक्ष ना पावसाकडे होतं. असं वाटत होतं की एवढा जोराचा पाऊस पडतोय आणि हे पाणी मी असं कसं वेस्टेज जाऊ देऊ. सो मी झाडांना टाकलंच पाहिजे. ज्यांना गरज होती ना, ज्यांचं वरची लेअर सुकली होती ना, त्यामध्ये मी लगेच पावसाचं पाणी जमा करून टाकण्याचं जे आहे माझं कामाला सुरुवात केली. कारण जोवर मी हे काम कंप्लीट केलं नसतं माझ्या मनासारखं, मला शांतता मिळालीच नसती. म्हणून म्हटलं आधी हे जे आहे काम करून घ्यावं आणि मग जे आहे, कारण पाऊस बंद झाला, हातातलं काम सोडलं नाही, पाऊस बंद झाला तर मग फक्त पस्तावे हातात उडतात. म्हणून जे काम आधी करायचं आहे, इम्पॉर्टंट आहे ते करायचं. आणि आली मी परत, मग जेवढं म्हटलं याला कंप्लीट करून घ्यावं, कारण यानंतर मला पियाला झोपवायचं होतं. आणि बघा, ही बॉटल ना मी म्हणजे डीमार्टमधून घेतली होती. सो बॉटल वगैरे चांगली, पण तिचा जो पंप असतो ना वरून हवा मारायचा, तर तोच खराब झाला आहे. गेल्या कितीतरी महिन्यापासून मी हिला म्हणजे खराब झाली पण तरी सांभाळून ठेवली आहे की फ्युचरमध्ये कधीतरी हिला कापून वगैरे काहीतरी प्लांटर वगैरे बनवेल. नाही तर मग वरचा पंप मिळाला तर तो घेईल आणि माझं काम जे आहे पुन्हा या बॉटलने स्टार्ट करेल. पण काही तो वरचा पंप मिळत नाही आणि त्याचं प्लांटरही बनवायचा वेळ मिळत नाही आहे. आणि ती बॉटल अशीच नेहमीच तिथे पडून असते. माहीत नाही आता तिचं उद्घाटन कधी होतं. एक तर फेकण्यात, नाही तर मग तिचं काहीतरी DIY बनवण्यात. लेट्स सी कधी काय होणार आहे. पण संग्रह असतो आणि माणसाचा तो संग्रह जो असतो ना तो अजिबात संपत नाही आणि माझ्यामध्ये जरा जास्तच आहे. मला असं वाटतं म्हणजे इमॅजिनेशन माझं करून ठेवलेलं असतं की मी याचं हे बनवेल आणि जोपर्यंत ती गोष्ट मनातून जात नाही तोपर्यंत त्या गोष्टी फेकल्यासुद्धा जात नाहीत. तर मी लगेच आली इथे किचन आवरायला आणि मला कालच्याच व्हिडिओच्या मध्ये ना कमेंट आली होती की तू दुपारी झोपत नाही का? तर नाही, मी नाही झोपत. म्हणजे खूपच इमर्जन्सी असली किंवा मला फारच झोप येते किंवा बरं नाही ना, तेव्हाच मी झोपते. अदरवाईज मी काही झोपतच नाही. आणि मला असं पण आहे की मी दुपारी जर झोपली ना, मला रात्री लवकर झोप येत नाही. सो त्यामुळे मी अवॉइड करते दुपारी माझं झोपणं. पण मला पटपट भांडे आवरून ना पियाला झोपवायचं होतं आणि इथे बघा तिची नाटकं चालले. सो मी तशाच साड्या ठेवलेल्या होत्या. आता म्हटले यांना जागच्या जागी तर लगेच नाही जाणार, कारण आता नवीन गोष्ट आली की मग तिच्यासाठी व्यवस्थित जागा जी आहे ती करून घ्यायची असते. कारण जेवढे माझ्याकडे 3 बॉक्स आहेत ना, त्यांच्यामध्ये माझ्या सगळ्या साड्या मावलेल्या आहेत. ज्या काही एक्स्ट्रा साड्या माझ्याकडे आता येतील त्यासाठी मला नवीन काहीतरी घ्यावं लागेल. कारण
कुठलीही असो साडी कमी किमतीची असो जास्त किमतीची असतो ती रेग्युलर घातली जात नाही, त्यामुळे तिला व्यवस्थित ठेवली गेली पाहिजे. पण सध्या मी तात्पुरता जे आहे कपाटात जिथे जागा मिळाली तिथे तिला जे आहे ठेवून दिलं दोघी साड्यांना. आणि आता जे आहे मला पियाला झोपवायचं आहे, कारण तिची ना रात्री म्हणजे दांडिया वगैरे खेळून उशीर होतो, नाहीतर मग 9:30लाच ती झोपते. पण आता तिला 11 वाजता झोपायला. सो तो जो टाईम तिचा कमी झाला आहे ना, मग मी ट्राय करते की तिला दुपारी झोपवून द्यायचं. सो आता तेच माझं इथे चाललेलं आहे आणि माझ्याशिवाय तिला झोपवायचं आहे म्हणून हा पण एक टास्क असतो आणि तेवढाच झोपवायचा विचार घेतला आणि बघा लाईट गेली. पण हा फायनली बघा फॅन किती कामात आला. ती गाढ झोपेत झोपलेली आहे ॲक्च्युली आणि बरोबर तिच्या फेस पुरता जे आहे ना हवा लागते आणि इतकी गार छान, जशी एसीची हवा असते तशी गार छान मस्त थंड हवा लागते, सॉफ्ट सॉफ्ट. सो तुम्हाला पण अशा पद्धतीचा जर उपयोग पाहिजे असेल ना तर तुम्ही हा फॅन नक्कीच घेऊ शकतात. आणि इथे किती शांत झोपली आहे ना पिया. चला या मस्त शांत झोपेसोबत तुम्ही माझा व्हिडिओ बघून झोपू शकतात जर तुम्हाला रात्री झोप येत असेल तर. चला मग आता व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.